नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण वंध्यत्व या विषयी व्यवस्थितपणे विस्ताराने माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आता या लेक्चरचा पुढचा भाग मी आता आपणासमोर सादर करत आहे. आता जो भाग मी तुम्हाला शिकवणार आहे किंवा सांगणार आहे, समजवण्याचा प्रयत्न करणार आहे, हा विषय थोडासा विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. कारण प्रॅक्टिशनरला माझ्या मते तेवढं ज्ञान नक्कीच आहे, पण काही विद्यार्थी जे आहेत किंवा ज्यांना प्रॅक्टिसमध्ये आता उतरायचं आहे, फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत, फायनल इयरचे विद्यार्थी आहेत, ज्यांना प्रॅक्टिसमध्ये आता उतरायची इच्छा आहे, डिग्री प्राप्त झालेली असे लोक आहेत. तर त्यांना बऱ्याच वेळा काय होतं की फर्स्ट इयरला आपण ॲनाटॉमी शिकलेली आहे, परंतु नंतर हळूहळू काय होतं की तो विसर पडायला लागतो. परंतु जेव्हा आपण वंध्यत्वासारखा विषय घेऊन प्रॅक्टिसला उतरण्याचा विचार करत असू, तर निश्चितपणे आपली ॲनाटॉमिकली आपलं ज्ञान हे प्रगल्भ असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला आधुनिक शास्त्रानुसार आपली शारीरिक रचना कशी आहे, पर्टिक्युलरली पुरुष जननेंद्रियाची रचना कशी आहे, त्याचं कार्य कशा पद्धतीने होतं, हे जर व्यवस्थितपणे कळालं तर आणि तरच तुम्हाला प्रॅक्टिस करायला निश्चितपणे मदत होऊ शकते. तर आता या वंध्यत्वाविषयी आपल्याला माहिती मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये घेतलीच आहे. आता मी पुरुष जननेंद्रियाकडे आता वळतो आहे. तर पुरुष जननेंद्रियाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे पुरुष जननेंद्रिय मुख्यतः पेल्विक कॅव्हिटीच्या आत आणि शरीराच्या बाहेर आहे. तर पेल्विक कॅव्हिटीच्या आत म्हणजे काय, तर ऑलमोस्ट तुम्ही जर ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर जर बघितलं तर तुम्हाला स्पेसिफिकली या फिगरमध्ये लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे खालची जी फिगर आहे ती तुम्हाला अजून क्लेरिफाय करते की हा जो भाग आहे हा शरीराच्या बाहेर दिसतो आहे. विशेषतः तुमच्या एक सेकंद मी त्याला जेव्हा तुम्हाला हा पुरुष जननेंद्रियाचा विचार करत असतो तेव्हा तुम्हाला जो मॅक्झिमम पार्ट दिसतो तो हा बाहेरच्या साईडचा हा दिसतो आणि त्यानंतर तुम्हाला जो स्क्रोटममधला भाग दिसतो. तर विशेषतः जेव्हा आपण पुरुष जननेंद्रियाचा विचार करतो तेव्हा पेल्विक कॅव्हिटीच्या बाहेरचा जो भाग आहे, पेल्विक कॅव्हिटीच्या बाहेरचा जो भाग आहे, तर पेल्विक कॅव्हिटीच्या बाहेरचा जो भाग आहे तो स्क्रोटमचा भाग आहे. आणि स्क्रोटमचा भाग हा मुख्यतः तो इथे आहे. ॲक्च्युली तो खालच्या बाजूला तुम्हाला विशेषतः लक्षात येईल की पुरुष जननेंद्रियाच्या खाली तो जो स्क्रोटमचा भाग तुम्हाला मुख्यतः दिसतो आहे तो खालच्या बाजूला आहे. तो पेल्विक कॅव्हिटीच्या बाहेर आहे, शरीराच्या बाहेर आहे. तर शरीराच्या बाहेर असण्याचं कारण काय आहे, तर तुमचे जे शुक्राणूची निर्मिती होणार आहे, शुक्राणूची जी उत्पत्ती होणार आहे, शुक्राणूची उत्पत्ती होण्याकरिता शरीराच्या तापमानापेक्षा कमी तापमानाची आवश्यकता असते. द टेम्परेचर दॅट रिक्वायर्स फॉर द प्रोडक्शन ऑफ द स्पर्म इट शुड बी लेझर दॅन युअर बॉडी टेम्परेचर. आणि जर तुमच्या वंशनाचा भाग, तुमच्या जर स्क्रोटमचा भाग हा जर तुमच्या बॉडीशी अटॅच असला असता तर काय झालं असतं की तुमच्या बॉडी टेम्परेचरशी तो मॅच झाला असता आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम आला असता स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये. हा प्रॉब्लेम तुमच्या शरीराला होऊ नये याचा विचार करून मुख्यतः आपण काय केलेलं आहे, तर शरीराची रचनाच अशा पद्धतीने केलेली आहे की जेणेकरून तुमच्या स्क्रोटमचा भाग हा तुमच्या बॉडीपासून थोड्याशा खालच्या बाजूला गेल्याचं तुमच्या लक्षात येईल. तर असं करण्याचा उद्देश एकमेव हाच आहे की स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस आहे, या स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेसला तुमच्या बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचरची आवश्यकता असते आणि हे कमी टेम्परेचर अचीव करण्यासाठी निश्चितपणे हे जर बाहेर असेल तर त्याचं टेम्परेचर हे बॉडी टेम्परेचरपेक्षा थोडं फार प्रमाणात कमी असतं. जर बॉडी टेम्परेचरपेक्षा बाहेरचं टेम्परेचर जास्त असेल अशा वेळेस तुम्ही जे ॲनाटॉमिकली जी काही स्ट्रक्चर आहे, स्क्रोटम जो आहे तो आपोआपच थोडासा विस्फारित होतो. जेव्हा जेव्हा बॉडी टेम्परेचर हे खूप जास्त प्रमाणात शरीराच्या टेम्परेचरपेक्षा बाहेरचं टेम्परेचर हे जर कमी झालेलं असेल तर तुमचा स्क्रोटम हा थोडासा अंकुचित झाल्याचं तुमच्या लक्षात येतो. अल्टिमेटली स्क्रोटमवर खूप मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजे त्याच्या आतमध्ये असणाऱ्या टेस्टीजची जे काही कारण टेस्टीज ह्या सर्वात महत्त्वाचा ऑर्गन आहे की जे तुम्हाला स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये मदत करणार आहेत. तर या स्पर्मॅटोजेनेसिससाठी या टेस्टीजचं टेम्परेचर हे तुमच्या बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी कसं राहील ही सर्व बघण्याची जबाबदारी ही निसर्गतः स्क्रोटमवर दिलेली आहे आणि त्याच्यावर एक फार मोठी जबाबदारी दिली असल्यामुळे त्याने मग प्रयत्नपूर्वक आपल्या शरीराने अशीच रचना करून ठेवलेली आहे की स्क्रोटम हा थोड्याशा खालच्या बाजूला आहे आणि त्यामध्ये टेस्टीज या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आता आपण थोडंसं मेल सेक्शुअल ऑर्गन्सच्या डिटेल्स माहिती आपण घेणारच आहोत. आता जर तुम्ही पर्टिक्युलरली तुमच्या पेनिसचं जर ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर बघितलं
हा पार्ट फक्त महत्त्वाचा यासाठी आहे की दीज आर द प्रेझेंटेड पार्ट ऑफ युअर बॉडी. जे प्रेझेंटेड पार्ट आहेत हे सुद्धा तुम्हाला फिजिकल एक्झामिनेशन करत असताना लक्षात येणं खूप गरजेचं असतं की त्यामध्ये काही ॲनामली आहे का. बऱ्याच वेळा काय असतं की जेव्हा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलरली इन्फर्टिलिटीची केस हँडल करत असता त्यावेळेस तुम्हाला ह्युमन ॲनाटॉमिकली जे काही स्ट्रक्चर बघणं गरजेचं असतं, काही तुम्हाला फील करणं गरजेचं असतं. तर यासाठी तुम्हाला ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर प्रॉपरली माहीत असणं गरजेचं आहे. तर मागच्या स्लाईडमध्ये जे तुम्ही बघितलं होतं की ही जी पेल्विक कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये हे तुमचं पुरुष जननेंद्रिय पेनिस हा मुख्यतः सेट झालेला आहे. मी तुम्हाला त्याला थोडंसं मोठं करून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीने ही जी काही पेल्विक कॅव्हिटी आहे, ही दोन्ही बाजूने ही पेल्विक कॅव्हिटी आहे. या पेल्विक कॅव्हिटीमध्ये हे तुमचं मेल सेक्शुअल प्रेझेंटेड पार्ट जो आहे, ज्याला आपण पेनिस असं म्हणतो, हा अशा पद्धतीने सेट झालेला आहे. यामध्ये तुम्हाला मुख्यतः 2 प्रकारचे पार्ट दिसतील. हा एक पार्ट दिसेल आणि हा एक पार्ट दिसेल. तर याबद्दल आपण डिटेल्समध्ये मी तुम्हाला या पुढच्या स्लाईडमध्ये मी सांगतोच आहे. त्यानंतर हे तुम्हाला फॉर युअर इन्फॉर्मेशन ही स्लाईड तुमच्या लक्षात येऊन जाईल प्रॉपरली अजून की हा जो स्क्रोटमचा पार्ट आहे, एक सेकंड, हा जो स्क्रोटमचा पार्ट आहे हा डिसेंडिंगमध्ये ठेवण्यात आलेला आहे. या पेल्विक कॅव्हिटीपेक्षा ती खालच्या बाजूला ठेवण्यात आलेला आहे. हे त्याच्या मागचं कारण आहे. दीज आर द ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर. जस्ट मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. हे पेनिसचा पार्ट आहे, हा युरेथ्राचा पार्ट आहे जो पेनिसमधून तुम्हाला जाताना दिसतो. त्यानंतर तुम्ही जर समोर गेलात तर तुम्हाला यामध्ये तुमच्या अजून लक्षात येऊ शकतं. मी अजून त्याला मोठं करतो. सो हा जो तुमचा युरेथ्राचा पार्ट आहे, युरेथ्राचा पार्ट समोर गेल्यानंतर तुम्हाला हे प्रोस्टेट दिसत आहे. त्यात प्रोस्टॅटिक ग्लँड्स तिथून त्या असतात. आपण डिटेल्समध्ये हे सगळं घेणारच आहोत. त्यानंतर तुम्हाला इथं बल्बो युरेथ्रल ग्लँड दिसते. त्याच्यानंतर हा तुमचा एक सेकंड, त्यानंतर हे तुमचं युरिनरी ब्लॅडर आहे. आणि त्यानंतर हे जे आहे वास डिफरन्स असतो, त्यानंतर हे खाली तुमचं इपिडिडॅमिस आहे. हे अटॅच असतं तुमच्या या तुमच्या टेस्टीजला. आणि मग ही टेस्टीज आणि हे इथे हे स्क्रोटम आहे. सो दीज आर द ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर. आणि जे आपल्याला डिटेल्समध्ये आपण घेणारच आहोत किंवा ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ही स्लाईड पण थोडंसं मी त्याला एलॅबोरेट करतो, तुम्हाला हे लक्षात येईल. ॲनाटॉमिकली आपल्याला हे पार्ट्स बघायचे आहेत. सो दिस इज ग्लान्स प्लेनिस. दिस इज जर तुमच्या लक्षात येत असेल सर्वात वरती तुम्हाला ग्लान्स पेनिसचा पार्ट दिसतो. ही जे तुमची मेल हे असतो पेनिस जो असतो या 2 मसल्समध्ये डिवाईड होतो. ठीक आहे, आपण पुढच्या स्लाईडमध्ये ते डिटेल्समध्ये घेणारच आहोत. त्यामुळे मी पुढच्या स्लाईडकडे जाऊया आपण. सो आपण जर शरीर रचनेचा विचार केला तर पुरुष जननेंद्रियामध्ये शिश्नाचे पेनिसचे मुख्यतः 2 भाग पडत असतात, ज्याला आता आपण रूट किंवा अटॅच्ड पोर्शन असे म्हणतो. आणि दुसरं जो आहे तो बॉडी किंवा फ्री पोर्शन. तर जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, आपण मुख्यतः या रूटबद्दल विचार करणार आहोत. तर रूट किंवा अटॅच पोर्शन जे मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये दाखवलं होतं की ते तुमची जी पेल्विक कॅव्हिटी आहे, तर पेल्विक कॅव्हिटीमध्ये हे रूट पोर्शन हा अटॅच झालेला असतो. हा पेल्विसमधील सुपरफेशियल पेरिॲनल पाऊचमध्ये स्थिर झालेला असतो. दिस इज वन काइंड ऑफ पाऊच इज देअर वेअर द रूट ऑर द अटॅच्ड पोर्शन ऑफ युअर पेनिस इज ज्याला आपण म्हणतो की अटॅचमेंट त्याला मिळालेली असते. तिथे तुम्हाला 2 क्रिवरा मसल्स असतात आणि एक क्रब मसल